लिटल फ्रेंड्स, हाऊ आर यू? मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या आजच्या या इंग्लिशच्या सेशनमध्ये. आज आपण द वर्थ ऑफ अ फॅब्रिक ही जी कहाणी वाचत होतो तिरुवल्लुवरची, हिचा कन्क्लुडिंग पार्ट बघू. खूप छान कहाणी होती. वर्थ ऑफ अ फॅब्रिकचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता, एका कपड्याचा मूल्य. तर पाहू कहाणीत पुढे काय होतं, काय तो माणूस आपल्या गोष्टीमध्ये जे आहे सफल हो पावतो त्यांना तिरुवल्लुवरला राग दिलवायमध्ये की नाही, काय होतं चला वाचूया आपण. तर आतापर्यंतच्या कहाणीत आपण हे वाचलंय की तिरुवल्लुवर हे फार मोठे महान संत कवी आहेत. कवी होते 2000 वर्षापूर्वीचे. ते जे आहे बिलकुल पण अपशब्दांचा यूज करत नव्हते, उपयोग करत नव्हते. राग त्यांना येत नव्हता आणि ते अगदी शांत स्वभावाचे होते. त्यांचं जीवनयापन कसं व्हायचं, तर ते जे आहे विणकर होते, ते कपडा बनवत होते. सुंदर सुंदर कपडा बनवायचे, साड्या बनवायचे आणि ते बाजारात जाऊन विकायचे. तर एका माणसाला एक दिवशी कळलं, खूप श्रीमंत माणूस होता आणि तो यंग होता, तो खूप जवान होता. तर त्याला असं वाटलं की मी काही पण करू शकतो. तो असाच फालतू इकडे तिकडे फिरायचा, असंच काम करायचा. तर तो यांच्याकडे गेला आणि त्यांनी सुचलं की मी यांना राग दिलवून राहीन. आणि मग त्यांनी काय केलं की एक कपडा उचलला आणि त्याचा मूल्य विचारला. तर त्यांनी मूल्य सांगितलं 8 कॉइन्स, म्हणजे 8 कॉइन्स. आणि ह्यांनी काय केलं की ह्यांनी त्याचे 2 तुकडे करून दिले. ह्याला वाटलं की आता यांना राग येईलच आहे, पण त्यांनी काही राग नाही आला आणि विचारलं की आता याचं किती मूल्य आहे. तर त्यांनी म्हटलं की 4 कॉइन्स, म्हणजे की 4 कॉइन्स. तर हे ऐकून तो खूपच स्तब्ध राहिला. त्याला असं वाटलं की या माणसाला राग कसा नाही आला. पण मग तो परत आपल्याला आवरून परत त्यांनी त्याचे 2 तुकडे केले आणि परत विचारला. आणि हे असं तो करत राहिला. परत परत तो कपडा फाडे आणि त्यांच्याशी विचारे की आता काय, आता ह्याचं मूल्य काय. ह्याच्यानंतर काय झालं ऐका. तिरुवल्लुवर कामली वेंट ऑन रिड्युसिंग द प्राइस टू हाफ एव्हरी टाइम. दरवेळेला जेव्हा तो कपडा फाडे, तो जो आहे सुंदर कपडा फाडून दे, त्यावेळेस ते तिरुवल्लुवर अगदी शांतपणे त्या कपड्याची किंमत नेहमी अर्धी करून देत होते. ऍट लास्ट द फॅब्रिक वॉज रिड्यूस टू रॅग्स. म्हणजे शेवटी काय झालं, तो कपडा अगदी चिंध्या बनून चुकला होता, चिंध्यांसारखा होऊन गेला होता कपडा. सो तिरुवल्लुवर सेड इन अ क्वाइट टोन. तर तिरुवल्लुवर एकदम शांत जे आहे टोन मध्ये बोलले, नाव दिस फॅब्रिक हॅज बिकम वर्थलेस. म्हणजे की आता हा कपडा अगदी वर्थलेस आहे, याची किंमत काहीच नाही राहिली. आय विल नॉट नेम एनी प्राइस फॉर दीज रॅग्स. तर मी या चिन्ह्यांकरता कोणतीही प्राइस, कोणतेही पैसे नाही मागणार. द यंग मॅन डिड नॉट नो व्हॉट टू से. आता हा जो माणूस होता, ह्याला काही कळलं नाही की मी काय बोलू. बट ही वॉज प्राऊड ऑफ हिज रिचेस. पण त्याला आपल्या पैशांचा फार जास्त घमंड होता. सो ही ऑफर्ड टू पे 8 कॉइन्स टू द सेंट. तर म्हणून त्यांनी काय केलं की 8 कॉइन, जे की त्यांनी सुरुवातीला ज्याची किंमत सांगितली होती, ती तो त्यांना देऊ लागला. कारण की त्याला वाटलं की माझ्याजवळ बहुत पैसे आहेत, तर मी यांना देऊन देतो. फॉर द फर्स्ट टाइम तिरुवल्लुवर स्माइल बट ही रिफ्यूज टू टेक द मनी. तर पहिल्यांदा, इतक्या वेळात पहिल्यांदा त्यांनी हसले आणि त्यांनी ते पैसे घ्यायची मना करून दिलं. त्यांनी रिफ्यूज म्हणजे मना करून देणं. यंग मॅन, नाव दिस फॅब्रिक इज ऑफ नो यूज. आणि मग ते म्हणाले की यंग मॅन म्हणजे की तरुण माणसा, हे फॅब्रिक, हा कापड आता कोणत्याही युजचा नाहीये, कोणत्याही कामाचा नाहीये. इट हॅज बिकम वर्थलेस. आता हे काहीच किंमत नाही राहून गेली याची. वाय, का? वाय म्हणजे काय असतं, का? बिकॉज नो वन विल बी एबल टू वेअर इट नाव. कारण की आता ह्याला कोणी सुद्धा, कोणी व्यक्ती ह्याला घालू नाही शकत. वेअर म्हणजे काय, काही वस्तू घालणं. तर आता ह्याची काही किंमत नाही राहून गेली, कारण की ते चिथडे होऊन गेलं होतं, चिंध्या होऊन गेलं होतं. तर आता ह्याला कोणी सुद्धा घालू नाही शकत. डू यू नो द फॅब्रिक वॉज नॉट मेड इन अ डे. तर तुला काय माहितीये की हा जो एक कापड आहे, हा एका दिवसात नाही बनत. मेनी पीपल हॅव टॉयल टू मेक इट. किती लोकांनी याला बनवायकरता किती जास्त मेहनत केली आहे. द फार्मर हु ग्रू कॉटन. फार्मर जो शेतकरी आहे, ज्यांनी कॉटन उगवला, ज्यांनी जे कापूस आहे तो उगवला, इन हिज फील्ड, आपल्या शेतामध्ये, वर्कड हार्ड फॉर मंथ्स. तर त्यांनी किती जास्त मेहनत केली, महिनोन महिने त्यांनी खूप मेहनत केली आहे. थ्रू सन अँड रेन, उन्हामध्ये, पावसाळ्यामध्ये, म्हणजे कोणतीही सीझन असो, हर वेळे त्यांनी खूप मेहनत केली आहे. हा कॉटन, ही जी रुई असते, कापूस असतो, त्याला उगवायमध्ये, कापसाचाच बनतो ना कॉटनचा कपडा. ही पिक्ड कॉटन फ्रॉम इच बॉल अँड गेव इट फॉर स्पिनिंग. तर त्यांनी काय केलं, शेतकऱ्यांनी इतक्या मेहनतीनंतर जे आहे, जेव्हा ते कॉटन आलं, जेव्हा ते कापूस उगला, तर कापसाचे जे गोळे होते, बॉल होते, त्याला गाळलं आणि मग त्याला गेव इट फॉर स्पिनिंग, त्याला स्पिनिंग करता दिलं त्याच्यानंतर.
Then someone else carded the cotton and spun it into long uniform threads. त्याच्यानंतर अनेक कोणी, हे तर शेतकऱ्याचं काम झालं. त्यानंतर अनेक कोणी जो होता त्यांनी कार्डेड द कॉटन म्हणजे त्या कॉटनचे लंबे लंबे धागे बनवले इतकी मेहनत करून. ठीक आहे, युनिफॉर्म थ्रेड्स, एक सारखे धागे बनवले. द थ्रेड्स वर डाईड केअरफुली सो दॅट दे टूक ऑन दीज लवली कलर्स. त्यानंतर अनेक कोणी त्याला डाई केलं म्हणजे त्याला कलर केला, रंग दिला. त्या कॉटनचे जे थ्रेड्स होते, जे धागे होते, त्यांना रंग दिला ताकी ते खूप सुंदर दिसू शके, त्यांच्यात छान रंग ये. माय वाईफ अँड आय वोव द थ्रेड्स टुगेदर. आणि त्याच्यानंतर मी आणि माझ्या बायकोनी दोघांनी मिळून हे जे धागे होते ह्यांना खूप म्हणजे की मेहनतीने ह्याला वोव केलं, म्हणजे ह्याला जे आहे बनवलं ह्याला कापड. पुटिंग इन ब्युटिफुल डिझाईन्स, आणि त्याच्यात खूप छान छान डिझाईन भरल्या. वी थॉट सम डे समवन विल लाईक दिस फॅब्रिक. तर आम्ही असं सोचलं होतं हे बनवताना की कोणत्या तरी दिवशी कोणीतरी ह्याला, या कापडला खूप पसंत करेल, विल बी हॅपी टू विअर इट, आणि त्याला घालताना खूप त्याला प्रसन्नता होईल. देन ऑल अवर वर्क वुड हॅव बीन रिवॉर्डेड. आणि त्यावेळेस आमचा जितकी पण मेहनत आहे तिला रिवॉर्ड मिळेल, म्हणजे की तिला पुरस्कार मिळेल जेव्हा कोणी व्यक्ती ह्याला प्रसन्नतेने घेऊन आणि खूप छान प्रेमाने घालेले. तर ही सगळी मेहनत जी आहे ह्याला जी आहे एक हे मिळेल. देन ऑल अवर वर्क वुड हॅव बीन रिवॉर्डेड वेन यू डिस्ट्रॉयड द फॅब्रिक. जेव्हा तू या कापडाला डिस्ट्रॉय केलं, ह्याला जे आहे पूर्ण फाडून टाकलं. यू डिस्ट्रॉयड ऑल द लव्ह अँड लेबर. तर त्यावेळेस तू पूर्ण जितकंही आमचं प्रेम आणि आमची जी मेहनत होती त्या सगळ्याला नष्ट केलं. दॅट वेंट इन टू इट्स मेकिंग. जे की याला बनवण्यामध्ये लागली होती, मग चाहे ते शेतकऱ्याची असो किंवा आणि कुणाची असो, ज्यांनी रंग केलं, डाई केलं त्याची असो किंवा आमची असो, ही सगळ्यांची मेहनत तू बेकार केली. मनी कॅन नॉट ब्रिंग इट बॅक. तर ते जे तू पैसे देतोय त्याच्याने ते परत नाही येणार आहे. द सॉफ्टली स्पोकन वर्ड्स टच द यंग मॅन्स हार्ट. तर हे जे इतक्या प्रेमाने आणि इतक्या सॉफ्टली त्यांनी हे जे शब्द बोलले, त्यांनी ते जो माणूस होता त्याच्या अगदी दिलला, त्याच्या हृदयाला ते गोष्ट लागून गेली. नाव ही वॉज रिअली अशेम्ड ऑफ हिमसेल्फ. आता त्याला खूप लाजीरवाणा होत होतं, त्याला आपल्या आपची लाज वाटत होती. अँड डू यू नो, तिरुवल्लुवर वेंट ऑन टू से. आणि परत तिरुवल्लुवर म्हणाले की आणि काय तुला माहितीये, आय कॅन वीव अनदर फॅब्रिक लाईक दिस. की मी परत अशा प्रकारचा कपडा विणून घेईन, मी वीव करून घेईन त्याला. बट आवर लाईफ इज ऑल्सो लाईक दिस फॅब्रिक. पण आपली जी लाईफ आहे, आपली जी जिंदगी आहे ती पण या फॅब्रिक सारखी, या कापड्यासारखीच आहे. इफ यू टिअर इट अपार्ट विथ हेस्टी थॉटलेस ऍक्शन्स. जर तुम्ही आपल्या लाईफला, आपल्या जीवनाला अशाच प्रकारे फाडाले, म्हणजे की हेस्टी, घाईघाईनी, आणि थॉटलेस ऍक्शन्स म्हणजे की बिना सोचता विचारता तुम्ही त्याला स्पेंड करून द्याले, सोचून विचारून न करता, इट विल बी डिस्ट्रॉयड. तर आपली लाईफ जी आहे, आपलं जीवन, ते पण डिस्ट्रॉय होऊन जाईल, ते तहस होऊन जाईल. अँड यू विल नॉट गेट इट बॅक अगेन. आणि तुम्ही आपलं जीवन परत नाही पाहू शकत. तर म्हणून आपल्या जीवनाला अगदी व्यवस्थित जे आहे सोचून समजून जे आहे जगावं आपल्याला. तिरुवल्लुवर्स वर्ड्स ओपन द यंग मॅन साईज. तर त्याचे तिरुवल्लुवरचे जे शब्द होते त्यांनी तो जो माणूस होता त्याचे जे आहे डोळे उघडून गेले. देअर अँड देन ही डिसाइडेड टू गिव्ह अप हिज आयडलनेस अँड बॅड हॅबिट्स. आणि त्या क्षणी त्यांनी आपला जितकाही आळशीपणा होता आणि जे इकडे तिकडे घुमायचं सगळं सोडलं आणि तो चांगला माणूस बनून गेला. अशी खूप सुंदरशी कहाणी पाहिली, आपण वाचली. आता बघा वर्ड मिनिंग्स बघा. बोल, बोल म्हणजे काय, पॉट ऑफ द कॉटन प्लांट. जर तुम्ही कॉटनचं प्लांट, रुईचं झाड बघितलं असेल, छोटे छोटे प्लांट्स असतात, त्याच्यात असे रुईचे छोटे छोटेसे फाहे असतात ना कापसाचे, त्याला म्हणतात बोल. स्पिनिंग काय असते, प्रोसेस ऑफ मेकिंग यार्न और थ्रेड आउट ऑफ कॉटन वॉल. तर कॉटन वूल जे असतं, जे हे कापसाचं असतं, त्याच्यानी थ्रेड बनवणं, त्याच्यानी धागे बनवणं, त्याला स्पिनिंग म्हणतात. कार्डेडचा अर्थ काय झाला, क्लीन्ड अँड कोम्ड कॉटन टू रिमूव्ह सीड्स. आता तुम्हाला माहितीये की जे कापूस असतं त्याच्या आत सीड्स असतात, म्हणजे त्याच्यात वीज असतात, तर त्याला काढणं, त्याला साफ करणं, त्याला म्हणतात कार्डेड. स्पनचा अर्थ काय आहे, पास्ट टेन्स ऑफ स्पिन. स्पिन हा जो शब्द आहे त्याचा पास्ट टेन्स आहे हा. आणि रिवॉर्डेड, वेन वन इज रिवॉर्डेड वन गेट्स व्हॉट ही हॅज वर्क फॉर. म्हणजे आपण जे काम करतो त्याच्याकरता आपल्याला काही वस्तू मिळेल, त्याला रिवॉर्ड म्हणतात. आयडलनेस इज लेझीनेस, म्हणजे जे आळस असतो त्याला आयडलनेस म्हणतात. आता बघा पॉइंटर्स मध्ये, रीड द स्टोरी सायलेंटली. आपण ही स्टोरी ही तुम्ही परतसे वाचा एकदम शांतीने. राईट अ शॉर्ट नोट ऑन तिरुवल्लुवर युझिंग द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द स्टोरी. हे आपण मागच्या सेशन मध्ये करून चुकले आहोत. रीड अलाउड द स्पीच इन विच तिरुवल्लुवर एक्सप्लेन्स हाऊ द फॅब्रिक वॉज मेड. ही जी स्पीच आता मी वाचली ती तुम्ही परत वाचा, ज्या तिरुवल्लुवरने सांगितलं की कपडा कसा बनतो. तर ही स्पीच तुम्ही परत वाचा.
आणि हाऊ द फॅब्रिक वॉज मेड, प्रेझेंट द प्रोसेस इन द फॉर्म ऑफ अ चार्ट. आणि ती सगळी प्रोसेस एका चार्टच्या रूपात तुम्ही दाखवा. चूज एनी वन ऑफ द ऑब्जेक्ट्स वी यूज डेली अँड फाइंड आउट हाऊ इट इज मेड. आता आपल्याला काय करायचं आहे की एक कोणताही ऑब्जेक्ट तुम्ही घेऊन घ्या जो आपण डेली लाईफमध्ये यूज करतो आणि त्याचे इन्फॉर्मेशन फॉर्म ऑफ अ चार्टच्या रूपाने ती पण दाखवायची आपल्याला. रिटेल द स्टोरी इन युअर मदर टंग. मराठीमध्ये आपल्या मातृभाषेमध्ये ही स्टोरी परत ऐकवा. कलेक्ट विथ द हेल्प ऑफ युअर टीचर स्टोरीज अबाउट द लाईव्ह अँड मेसेज ऑफ सेंट्स दॅट लिव्हड इन महाराष्ट्र. तर महाराष्ट्राचे जितकेही आपले संत झाले आहेत, जसं मी तुम्हाला आता सांगितलं, संत ज्ञानोबा, एकनाथ, तुकाराम, चोखोबा, असे खूप झालेत ना आपल्याकडे संत. त्यांची जीवनी पण वाचा आणि त्यांच्या बाबतीतही अनेक जाणकारी घ्या. तर बघा, आपला क्वेश्चन नंबर 4 जो होता, ज्याच्यात की आपण आपल्या डेली लाईफ मध्ये काय यूज करतो त्याच्या बारेमध्ये एक प्रेझेंटेशन आपल्याला बनवायची आहे, एक चार्टच्या रूपात. तर इथे मी तुम्हाला एक अशीच गोष्ट सांगते, मेकिंग ऑफ अ पेपर, कागद कसा बनतो हे सांगते. आणि मग त्याला तुम्ही चार्टच्या रूपात तुम्ही बनवा. तुम्ही सुद्धा बनवू शकता ह्याला. मेकिंग ऑफ अ पेपर म्हणजे कागद कसा बनतो. ट्रीज आर कट बाय द सॉज ऑर मशीन्स. जे झाडं असतात, वृक्ष असतात मोठे मोठे, त्यांना काटलं जातं पेपर बनवाय करता. म्हणून म्हटलं जातं की पेपरचा यूज, कागदांचा यूज खूप तुम्ही जे आहे डोक्याने करा, त्यांना वेस्ट नका करू. आता पहा, सगळ्यात पहिला जो स्टेप आहे की मोठ्या मोठ्या झाडांना कापलं जातं. सॉज ऑर मशीन्स, मशीनींच्या द्वारे त्यांना कापलं जातं. दे आर क्लीन्ड अँड मेड इन टू लॉग्स ऑफ वुड्स. आणि त्याच्यानंतर त्यांना साफ केलं जातं आणि लाकडं, मोठे मोठे जे लाकडं असतात त्यांच्यात तयार केलं जातं. द लॉग्स आर टेकन टू द पेपर फॅक्टरी. आणि त्याच्यानंतर ते जे लाकडाचे मोठे मोठे लॉग्स असतात त्यांना लॉग्स म्हणतात, ठीक आहे ना, त्यांना पेपरच्या फॅक्टरीत घेऊन घेतलं जातं. द लॉग्स ऑफ वुड आर मेड इन टू टायनी थिन पीसेस. त्याच्यानंतर ते जे वुड असतं, ते जे लाकूड असतं, मोठे मोठे लाकडं असतात, त्यांना छोटं केलं जातं आणि थिन पीसेस म्हणजे की त्यांना पातळ केलं जातं आणि छोटे छोटे पीसेस मध्ये केलं जातं. हे सगळं मशिनीने काम होतं. द पल्प इज मेड फ्रॉम देम. आणि त्याच्यानंतर त्याच्याशी पल्प बनतं, म्हणजे की एक प्रकारचं पल्प म्हणजे काय असतं, एक पातळ असं असतं, ठीक आहे ना, ते तयार केलं जातं. इट इज प्रेस्ड अँड फ्लॅटेंड इन द हेवी मशीन्स. त्याच्यानंतर त्याला प्रेस केलं जातं. आपण प्रेस करतो ना त्या पल्पला, म्हणजे कशा तरी वरती ठेवून प्रेस केलं जातं. आणि फ्लॅटेंड म्हणजे पूर्ण असं एकसारखं असं केलं जातं इन द हेवी मशीन्स, भारी भारी मशीन्स मध्ये केलं जातं. देन इट इज ड्रायड विथ अप्रोप्रिएट हीट. मग त्याला जेवढी गरमी हवी असते ती गरमी देऊन त्याला सुकवलं जातं. ड्रायड म्हणजे सुकवलं जातं. डिफरंट टाइप्स ऑफ पेपर शीट्स फॉर रायटिंग अँड प्रिंटिंग एटसेट्रा आर मेड अँड सेंड टू द मार्केट. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कागद बनतात, कागदांचे शीट्स, जे की लिहाय करता किंवा प्रिंटिंग करता वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि लिहाय करता वेगळे प्रकारचे असतात. तर विविध प्रकारचे कागद तयार होतात आणि मेड ते बनतात आणि सेंड टू द मार्केट. आणि अशा प्रकारे मार्केटमध्ये, बाजारामध्ये मग धाडले जातात. तर पाहिलं तुम्ही, एक जो कागद, जो साधारणचा कागद जे तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहत असाल, तुम्हाला वाटतं की अरे काय करता तुम्ही वहीतनं, ठीक आहे काही चुकीचं लिहिलं, तुरंत फाडलं आणि फेकून दिलं, किंवा त्याचे एरोप्लेन्स बनवून तुम्ही उडवता. पण त्याला बनवायमध्ये किती मेहनत लागते आणि झाडं लागतात है ना, वृक्ष कपले जातात. तर आता ह्याच्यानंतर पासून तुम्ही असं सोचा की आपण हे जे कॉपीत लिहितो आहे आपल्या नोटबुकमध्ये, तर त्याला खूप आपल्याला सांभाळून ठेवायचं आहे आणि त्याचा बेजा उपयोग कधीच नाही करायचा आहे, कारण की हे फार अमूल्य आपली वस्तू आहे. तर अशा प्रकारे आपला हा जो चॅप्टर आहे हाही आज संपलेला आहे. तिरुवल्लुवर यांची कहाणी फारच प्रेरणास्पद होती आणि आपल्याला सुद्धा ह्याच्याशी खूप काही शिकायला मिळतं. आपणही अशा प्रकारे शांत राहून आणि राग न करून लाईफ आपलं जीवन यापन करू शकतो. तर आजचा हा सेशन इथेच समाप्त होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.